बातमी गोंदियामधनं. गोंदिया जिल्ह्याच्या साईटोला गावातील जिल्हा परिषद शाळेतील छताचं प्लास्टर मुलांच्या अंगावर कोसळल्यामुळे 3 विद्यार्थी जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे। या घटनेमध्ये 3ऱ्या वर्गामध्ये शिकणारा लखन राहगडाले हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला, तर पहिल्या वर्गामध्ये शिकत असलेला दीपराज आणि क्रिस हा किरकोळ जखमी झाला असून त्यांच्यावरती प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये उपचार सुरू आहेत। तर विशेष बाब म्हणजे या शाळेमध्ये वर्ग 1 ते 4 पर्यंत शिक्षण दिलं जात असून हे सर्व विद्यार्थी एकाच खोलीमध्ये बसून शिक्षण घेतात। जोपर्यंत जिल्हा परिषद याकडे लक्ष देत नाही तोपर्यंत आपल्या मुलांना शाळेत पाठवणार नसल्याची भूमिका आता पालकांनी घेतली आहे। आज कपडे दिन म्हणून होते तर कपडे पाहत होतो। मग थोड्या वेळात निका छत माझ्या अंगावर पडली ना। सरनं मग डॉक्टरकडे नेला ना, औषध करून आणला आणि अजून डॉक्टरनं औषध भी दिला, रक्त अजून निघाला। प्रशासनाद्वारे आणि प्रमुख पदाधिकाऱ्यांद्वारे आम्हाला आश्वासन मिळालं, चला मार्च महिन्यामध्ये बिल्डिंग उपलब्ध करून देऊ असं आश्वासन दिलं आहे। परंतु सध्या परिस्थिती आश्वासन दिलं आहे या गोष्टीला मार्चपर्यंत मिळणार, परंतु आता सध्या स्थितीमध्ये बसण्यायोग्य जागा नाही त्याकरिता आणि तिथं बसवणे म्हणजे एक धोका पत्करण्याची गोष्ट आहे। त्यामुळे आम्ही आता ही जे मुलं आहेत या मुलांना शाळेच्या बाहेर म्हणजे एक तंबू टाकून बसवण्याचा असा निर्णय घेतलेला आहे। आम्ही या शाळेला आता कुलूप ठोकलेला आहे, तरी पण आम्ही मुलांना शाळेत पाठवलेलं आहे, पण इथे आम्ही तिरपालचा टेंट लावून मुलांना बाहेर शिकवायचा प्रयत्न करीत आहोत। जोपर्यंत इमारत बनणार नाही तोपर्यंत आम्ही बाहेर मुलांना शिकवणार आहे।